तुम्ही तुमचा चेहरा क्लिन्झिंग केला. आता टोनर लावलंच पाहिजे का? कधी-कधी वाटतं स्किन केअर रूटीनमध्ये एवढे प्रॉडक्ट्स आहे, की नेमकं काय गरजेचं आहे तेच कळत नाही. चला, टोनर बद्दलचा कन्फ्युजन आज आपण क्लिअर करूया. सर्वात पहिलं म्हणजे टोनर कंपल्सरी नाही. हो, टोनर तुम्ही जर वापरत नसाल तर काहीही प्रॉब्लेम नसतो. क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अशी बेसिक रूटीन सुद्धा आपल्या स्किन केअरसाठी पुरेशी असू शकते. म्हणजे टोनर नाही वापरलं म्हणून तुमची स्किन केअर इनकम्प्लीट झालीये असं तुम्ही अजिबात समजू नका. दुसरं म्हणजे मग लोक टोनर वापरतात तरी कशासाठी? टोनर म्हणजे फक्त स्किन केअर मध्ये एक स्टेप वाढवायचा म्हणून वापरायची गोष्ट नाहीये, हे पहिले लक्षात घ्या. काही टोनरमध्ये हायड्रेटिंग किंवा स्किन सपोर्टिंग इन्ग्रेडियंट्स असतात. त्यामुळे ते स्किनला हायड्रेशन देण्यासाठी किंवा स्पेसिफिक स्किन कन्सर्नसाठी उपयोगी ठरू शकतात. म्हणूनच टोनरचा फायदा त्यात कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत आणि तुमच्या स्किनला ते सूट होतात का यावरच अवलंबून असतो. तिसरी गोष्ट म्हणजे तुमची स्किन काय सांगते ते तुम्ही सर्वात पहिले ऐका. टोनर लावल्यानंतर स्किन कम्फर्टेबल आणि हायड्रेटेड वाटत असेल तर ते तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्कीच ठेवू शकतात. पण टोनर लावल्यानंतर बर्निंग, इरिटेशन किंवा खूप ड्रायनेस जाणवत असेल तर फक्त ट्रेंड आहे म्हणून टोनर वापरायची अजिबात गरज नाही. लक्षात ठेवा, स्किन केअरमध्ये जास्त प्रॉडक्ट वापरल्याने आपल्या त्वचेला जास्त फायदा होईल असं काहीही नसतं. तुमच्या स्किनला सूट होणारी सिंपल, कन्सिस्टंट रुटीन हेच जास्त महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये टोनर वापरता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.